जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर मित्रांनो, काल आपल्या इंस्टा अकाउंटवरती 1K फॉलोअर्स म्हणजेच 1000 फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत। त्याबद्दल आपल्या सगळ्या यूट्यूब आणि इंस्टा फॅमिलीचे मनापासून धन्यवाद। तुमची साथ आणि सपोर्ट असाच राहू द्या। तर मित्रांनो, आज आपण जो काय स्पेशल कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन आलेला आहे, या सर्वाचं जे काय मटेरियल आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आपण जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत ते तुम्ही डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। तर अलाइट मोशन या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्राम चॅनललाही हा ॲप फ्रीमध्ये मिळून जाईल। तर आता मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल। तर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथं आपल्याला खाली 4 ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत। तर इथं आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्टचे प्रिसेट इम्पोर्ट केलेले आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतील। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, बीट मार्कवरती क्लिक करून बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बीट मार्क इथं ओपन होऊन जाईल। इथं आपल्याला वेगळ्या प्रकारच्या लेयर्स आणि सॉन्ग आणि इमेजच्या लेअर बघायला मिळणार आहेत। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करत पुढं 8.23 सेकंदाला आपलं एक बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। इथं आपल्याला ग्रुप 1 नावाची एक लेअर बघायला मिळेल। तर त्या सिम्पली लेअरला क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल। इथं आपल्याला सिम्पली एडिट ग्रुप नावाचा एक ऑप्शन इथं खाली बघायला मिळेल। त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे ग्रुप ओपन करून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्याला 3 लेअर बघायला मिळतील। इथं आपल्याला पुन्हा एकदा एक ग्रुप 1 बघायला मिळेल। त्याला पुन्हा एकदा क्लिक करून पुन्हा सिम्पली आपल्याला एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल। आता आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील। तर सगळ्यात खालच्या लेअरला आपली जी काही खालची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला कलर अँड फिलच्या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक करून सिम्पली आपल्याला या 4 पैकी या 4थ्या ऑप्शनला क्लिक करून इथे खाली टच करून आपल्याला गॅलरी ओपन करून घ्यायचं आहे। इथून आपल्याला सिम्पली आजची मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायची आहे। जे आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती सिम्पली फाईल डाउनलोड करून इथे ओपन करून घ्यायचं आहे। इथून आपल्याला हे डेमोसाठी आपण इमेजेस घेतलेले आहेत। तर तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आपण सिम्पली हे इमेज डेमोसाठी घेतलेले आहे। तर सिम्पली आपल्याला इमेज सिलेक्ट करून इथे प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इमेज ॲड होऊन जाईल। आता आपल्याला सिम्पली इथे इमेज ॲडजस्ट अशा प्रकारे 2 बटन टच करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला सिम्पली इथून बॅक निघायचं आहे। 2 वेळा बॅक यायचं म्हणजे आपण मेन प्रोजेक्टला येईन। आता आपल्याला सिम्पली पुन्हा 8.23च्या बीटला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथं येऊन सिम्पली आपल्याला कोणतेही एक रँडम इमेज जे काय असेल ते सिम्पली इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं कोणतंही इमेज ॲड करू शकता। आपण डेमोसाठी इथे हे इमेज ॲड करणार आहे। अशा प्रकारे इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला ब्लेंडिंगवरती क्लिक करून ऑपोजिट आपल्याला जे काय 100% तिथं 20% ते 15%च्या मध्ये आपल्याला अशा प्रकारे इथं येऊन घ्यायचं आहे। नंतर आपल्याला सगळ्यात शेवटला स्क्रोल करत जायचं आहे, म्हणजे 24.20च्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला यातून बॅक निघून या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे याची लेंथपर्यंत वाढून जाईल। आता आपल्याला पुन्हा ह्या लेअर समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात खाली ही लेअर बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे सगळ्या आपल्या लेअर दिसून येतील वरच्या आपल्याला। आता आपल्याला पुन्हा 8.23च्या बीटला यायचं आहे। अशा प्रकारे हे ॲड झालेलं आहे। आता पुन्हा पुढच्या बीटला यायचं आहे। 10.21च्या बीटला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आपल्याला पुढचं इमेज सिम्पली ॲड करून अशा प्रकारे ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। नंतर ॲरोवरती क्लिक करून आपला जो काय पुढचा 12.25चा बीट आहे त्या बीटला येऊन याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। आता आपल्याला या ग्रुपनंतर पुन्हा एकदा इथं ग्रुप 2 बघायला मिळेल। तर सेम प्रोसेस करा, आपल्याला पुन्हा ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। पुन्हा आतल्या ग्रुपला क्लिक करून पुन्हा एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलला जायचं आहे आणि आपल्याला पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे ते इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट होऊन जाईल। तर इथं आपल्याला टोटल जे काही आपले 4-5 ग्रुप्स आहेत ते इथं एकाड एक ग्रुप, म्हणजे एक ग्रुप आणि एक इमेज, परत एक ग्रुप आणि एक इमेज असं बघायला मिळेल। तर तुम्हाला सगळं हे ॲड करून घ्यायचे। तर आपण व्हिडिओ स्किप करूया। तर सिम्पली आपण बघू शकतो की आपण इथं ग्रुपवरती इमेज ॲड करून पुन्हा त्याच्या पुढच्या बीटला एक इमेज ॲड केलेला आहे। परत आपण ग्रुपला ॲडजस्ट करून इमेज ॲड करून पुन्हा पुढच्या बीटला एक इमेज ॲड केलेला आहे। असं आपण जेवढे आपले ग्रुप्स आणि गॅप आहेत ते इथं अशा प्रकारे आपण इमेज ॲड करून ते फक्त फुल स्क्रीन आपण इथं केलेले आहेत। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपल्याला इथून बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। शेक इफेक्टची फाईल ओपन करून घेतल्यानंतर इथं आपल्याला एक लेअर बघायला मिळेल। तर त्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करायचं आहे। 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। इथून हा इफेक्ट कॉपी करून सिम्पली अजून बॅक निघायचं आहे आणि आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। तर इथे येऊन आपल्याला 8.23च्या बीटला यायचं आहे। तर आपण जो काय इथं ग्रुपनंतर जे इमेज ॲड करून ॲडजस्ट केलेलं आहे त्या इमेजला क्लिक करून आपल्याला सिम्पली इफेक्टला जायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला पुढं अजून एक ग्रुप बघायला मिळेल त्या पुढच्या इमेजला, म्हणजे आपण जे काही ग्रुपच्या मध्ये इमेजेस ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट सिम्पली पेस्ट करून घ्यायचा आहे। टोटल आपल्याला 3 इमेज बघायला मिळतील, त्याला 3 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, 8.23च्या बीटला यायचं आहे। प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे।
इथं आपल्याला आजचं स्पेशल जे काय आपलं वर्ड PNG आहे ते इथं मटेरियलच्या फाईलमध्ये बघायला मिळेल. ते सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथून ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर याची लेंथ आपल्याला सगळ्यात शेवटच्या बीटला जाऊन वाढवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पुन्हा 8.23च्या बीटला यायचं आहे. इथं येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपल्याला बॅकग्राऊंडचं एक PNG इथं बघायला मिळणार आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याची लेंथ शेवटच्या बीटला वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे PNG इथं खाली अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. साईज थोडीशी आपल्याला वाढवून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर ते आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे काय PNG आहे ते बरोबर त्या बॅकग्राऊंड पेजच्या वरती घेऊन यायचं आहे. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला म्हणजे 8.23च्या बीटला येऊन आपलं जे काय वर्ड PNG आहे त्याच्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला ह्या ब्लॅक PNGच्या वरती हे PNG घेऊन यायचे. म्हणजे ब्लॅक PNG बॅकग्राऊंडला जाईल आणि आपलं वर्ड PNG वरती आपल्याला अशा प्रकारे ब्राईट दिसून येईल. आता आपल्याला बरोबर त्या ब्लॅक PNGच्या वरती आपल्याला हे PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट झालेलं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ ते क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सेव्ह करायचं आहे. आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करून एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आजचा व्हिडिओ एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ याच्यामध्ये काय तरी सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.